माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं रणरणत्या उन्हात आमरण उपोषण। शेतात बसून जरांगेंचं आमरण उपोषण। मंत्री विखेंच्या आवाहनानंतरही जरांगे आंदोलनावर ठाम। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात ड्राफ्टवर चर्चा। अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय कळवणार। जरांगेंची विखेंना माहिती, तर अभ्यासकांना संध्याकाळी 5 पर्यंत अंतर्वालीत येण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांना पक्ष निधीसाठी नियमित योगदान देण्याची सूचना। खासदार पार्थ पवार यांनी सूचना दिल्याची माहिती। या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळांनी दावा केल्याची माहिती। रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी भुजबळ कमालीचे प्रयत्नशील असल्याची माहिती। खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती। रायगडच्या जागेबाबत बोलणी झाल्याची शक्यता। गोगावलेंनी मदत करावी यासाठी तटकरेंची शिंदेंकडे विनंती करत मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा। पुण्यात विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू। गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक, तर आतापर्यंत 13 जणांवर निलंबनाची कारवाई। 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन। दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी। पोलीस तपासात महाराष्ट्र कनेक्शन उघड। टँकर चालकाला पोलिसांनी घटनास्थळावरून केली अटक। मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यामधला दुवा सापडल्याची माहिती। केमिस्ट्रीच्या तज्ज्ञ व्यक्तीने करून दिली दोघांची ओळख। संबंधित तज्ज्ञ व्यक्ती एनटीएच्या पॅनलवर असल्याचीही माहिती। सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका। महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। घरगुती पीएनजी सुद्धा 50 पैशांनी महागले। केरळ, हरियाणा, चंदीगडमध्ये पावसाच्या सरी। पुढच्या 4 ते 5 दिवसात मान्सून केरळ आणि तामिळनाडूत येण्यासाठी अनुकूल स्थिती। आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात गडगडाटासह गारपिटीची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट। मुंबई पुण्यातला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तहेर यंत्रणांकडून 9 दहशतवादी अटकेत। दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानकाची रेकी। दिल्ली सुद्धा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती।